2 मे 2026 आज चे काय आहे अपडेट? लाडकी बहीण योजना मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता लाडक्या बहिणींना कसा मिळणार, त्याचे आत्ताचे या क्षणाचे ताजे अपडेट आपण बघत आहोत. तर बघा काय आहे अपडेट. लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार. एकाच वेळी खात्यात खटाखट 4,500 येणार. काय आहे अपडेट बघा. लाडकी बहीण योजना अपडेट. मार्च एप्रिल मे इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-KYC नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. एकत्र रुपये 4,500 मिळणार का, की फक्त 1,500 किंवा 3,000 रुपये मिळणार का? किती पैसे येणार? कारण की आता मे महिना लागलेला आहे आणि मे महिन्याची आज 2 तारीख आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1,500 मिळणार का 1,500 मिळणार, म्हणजे का 3,000 की 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे मिळणार, असे सर्व सविस्तर डिटेल्स अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मार्च एप्रिल मे इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई-KYC दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपली आहे. ई-KYC प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार, असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेला नाही. त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का, या चर्चेला आता सगळीकडे सुरुवात झालेली आहे. कारण की आज 2 मे आहे आणि आता सरकार मार्च एप्रिल आणि मे असे 3ही हप्ते सोबत देणार का, अशी सगळीकडे आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. ई-KYC दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झालेले आहेत. अपात्र ठरले अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 54 लाख लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयांचा हप्ता आता कायमस्वरूपी बंद झाला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला आता 54 लाख लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. आता हे कोट्यवधी रुपये सरकारचे वाचल्यानंतर बघा, आता ई-KYC प्रक्रियेनंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारकडून ई-KYC दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात 1,89,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. आता बघा, 2.5 कोटी लाडक्या बहिणी जवळजवळ म्हणजे 2,47,00,000 लाडक्या बहिणी होत्या. परवाचं मी तुम्हाला आकडा सांगते. आणि आता 30 एप्रिलला जी ई-KYC झाली त्यामध्ये 54 लाख लाडक्या बहिणी या अशा आहेत की त्यांची ई-KYC झालेली नाही किंवा त्या अपात्र आहेत. मग आता योजनेमध्ये किती लाडक्या बहिणी राहिल्या, तर 1,89,00,000 म्हणजे पूर्ण 2 कोटीसुद्धा लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहिलेल्या नाही. त्यामुळे आता मार्च हप्ता फक्त 1,89,00,000 लाडक्या बहिणींना मिळणार आहे. परंतु मार्च एप्रिल आणि मे असे 3ही हप्ते सोबत मिळतील का फक्त तुम्हाला 3,000 रुपये मिळतील? लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये मिळणार का 3,000 रुपये मिळणार का 1,500 रुपये मिळणार? तर बघा काय आहे अपडेट. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत 1,500 रुपये जमा झाले आहेत. पण त्यानंतर मागील 2 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकही हप्ता जमा झालेला नाही. आता KYCची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे लाडकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. महिलांचे आता लक्ष लागलेले आहे.
पण लाडकीच्या खात्यात 3 हप्त्याचे एकत्र 4,500 रुपये जमा होणार का? मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात येणार का? की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च एप्रिल महिन्याचे 3,000चा हप्ता जमा होणार? यावर आता सस्पेन्स हा कायम आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार की 3,000 रुपये मिळणार, यावर मात्र अजूनही सस्पेन्स हा कायम आहे. कारण की अजूनपर्यंत तसे अधिकृत अपडेट अजूनपर्यंत कोणत्याही महिला व बाल विकास विभागाकडून आपल्यापर्यंत तसे काही आलेले नाही. कारण की जसे की परवासुद्धा मी तुम्हाला अपडेट दाखवले होते की मी डायरेक्ट सोशल मीडियावर महिला व बाल विकास विभागाला मी त्यांना एक त्यांची पोस्ट ठेवली, त्याच्यावर रिप्लाय केला होता की मार्च हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार, हे मी तुम्हाला लाईव्ह माझ्या व्हिडिओमध्ये दाखविले होते. तर बघूया आता पुढचं अपडेट काय आहे. मार्च, एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यांच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित ई-KYCची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ई-KYCची प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल, असा अंदाज काही लोकांनी लावला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊन आहेत. आपल्याला माहिती आहे लाडक्या बहिणी सरकारकडून काही बातमी येते का, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे चातकासारखे लक्ष लागलेले आहे. आता सरकार जेव्हा काही अपडेट देईल यावर, तेव्हाच तसे काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी बघा, आत्ताच म्हणजे काही मिनिटांपूर्वी हे ताजे अपडेट आलेले आहे. ते मी तुम्हाला सर्व अतिशय ताजे आणि फ्रेश अपडेट मी तुम्हाला लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. लाडक्या बहिणी, तुम्हाला जर असेच नवीन आणि ताजे सर्व अपडेट हवे असेल तर आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन तुम्ही म्हणजे घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला आपल्या चॅनलवरचं नवीन पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल म्हणजे तुम्हाला कळेल की सरकारने आता काहीतरी अपडेट आणलेले आहे किंवा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, असं तुम्हाला लगेच कळेल. आणि फेसबुक पेजवर सुद्धा माझे काही मैत्रिणी, माझी संपूर्ण ऑडियन्स, माझी संपूर्ण फेसबुक पेज फॅमिली, तुम्ही जर अजूनपर्यंत आपलं पेज फॉलो केले नसेल तर आठवणीने आपलं पेज फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन ताजे अपडेट आले की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हालाही कळेल की लगेच हप्ता आता हा जमा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला लगेच तुमचे बँक खाते पण चेक करता येईल, मोबाईल चेक करता येईल आणि तुम्हाला पैसे जमा झाल्याची आनंदाची बातमी मिळेल.